गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। शिवशासनतः 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 न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं। शिवशासनतः त्याचं शासन समजण्यासाठी माणसाला आपल्या आयुष्यातली जी रात्र असते ती समजून घेणं गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला माणूस आपल्या अज्ञानाला समजून घ्यायला लागतो तेव्हा शिवाचं अवतरण व्हायला लागतं. म्हणून ही महाशिवरात्र ही महादेवनाथ रात्र नाही, ही महाशंकर रात्र सुद्धा नाही. लक्षात हे कुठेतरी आपल्याला समजणं अगत्याचं आहे की आपण महादेव म्हणून ज्याची पूजा करतो किंवा शंकर भोलेनाथ म्हणून जो पूजा करतो तो कोणतरी वेगळा आहे. हा शिव अधिकच वेगळा आहे. कोणीतरी वेगळा असणं आणि अधिकच वेगळा असणं यात जरा अधिकच फरक समजावा लागला. म्हणून ही जी महाशिवरात्र म्हटली ही त्या शिवशासनतेच्याही पुढे जो आपल्या स्थितीमध्ये असतो तो महाशिव असं म्हणावं. म्हणून शिव ही स्थिती आहे, महादेव शंकर ही स्थिती आहे, विष्णू ही स्थिती आहे, ब्रह्म ही पण स्थिती आहे. म्हणून जिथं ब्रह्म ज्या शिवस्थितीत असतो, विष्णू ज्या शिवस्थितीत असतात आणि स्वतः शंकर हे ज्या शिवस्थितीत असतात तो महाशिव. हे समजणं खूप अगत्याचं आहे. म्हणून सर्व निर्मिती त्याच्या अलीकडे आहे आणि तो पलीकडे आहे. म्हणून महादेव देव जेव्हा शंकर या जाणीवेतनं कार्य करतात तेव्हा ते पिंडीमध्ये दिसतात. ती शिवपिंड असते पण ती शंकराची असते आणि प्रत्यक्ष शिव हे त्या पिंडीत सुद्धा नसतात. कारण पिंड आणि ब्रह्मांड या दोन्ही गोष्टी त्या शिवाच्या व्यक्ततेच्या आहेत हे समजावं लागेल. त्यामुळे शिवाची व्यक्तता ज्या पिंड ब्रह्मांडामध्ये राहते ते ब्रह्मांड आणि पिंड याच्यातनं ज्या योनी निर्माण होतात म्हणजे ब्रह्मांड निर्माण होतं ती ओंकार जाणीवेतली पिंड ब्रह्मांडातली योनी. म्हणजे शिव
परत वेगळेच आहे. पिंड ब्रह्मांडाची जी योनी आहे ती नष्ट होऊ शकते, तिला लय आहे. म्हणून ज्या शिवाची आपण पिंडीच्या स्वरूपात उपासना करता तो लयाच्या अधीन आहे, कारण त्याला सुद्धा लय करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे ती शिवस्थिती आहे, कारण तो स्वयंभू स्वतःचा लय करतो. म्हणून जो खऱ्या अर्थाने शिवस्थितीत जातो तो स्वतःचा लय करतो. लक्षात ठेवा, त्याला धन्योहम 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 म्हटलेला. म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःला संपवलं. म्हणून ज्ञानेशो भगवान विष्णू स्थितीतले परंतु परत शिव स्थितीत गेलेले. म्हणून शिवस्य हृदयम विष्णू आणि विष्णुस्य हृदयम शिवा. म्हणून या देवदेवतांना कुठल्या तरी आकारात बांधायला हरकत नाहीये, पण त्या आकारात बांधल्या जातील असं समजायचं काही एक कारण आहे. आपली भक्ती सुद्धा जिथं संपेल, आपलं ज्ञान सुद्धा जिथं संपेल आणि आपलं कर्म सुद्धा जिथं आकांत करेल, तेव्हा जी स्थिती होईल ती स्थिती शिवस्थितीकडे घेऊन जाणार. मग तिथं आकाराचा आकार सुद्धा बाजूला सारला जातो आणि तो उकारात जातो आणि उकार सुद्धा जेव्हा संपतो, संपूर्ण तत्वज्ञान त्याच्या आत उठंबून भरला जातं आणि मग तो मकारात जेव्हा जातो तेव्हा त्याला ते शिवस्थितीची ओळख व्हायला लागते. आपल्याला ईश्वर, परब्रह्म, आत्मा या सगळ्या गोष्टी या एकाच जाणीवेतल्या आहेत, त्याला शिव असं म्हटलं. हा शिव जेव्हा त्याच्या मूळ भूमिकेमध्ये असतो, त्याची मूळ भूमिका कुठली? त्याची मूळ भूमिका त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाची. आणि हा गुणधर्म ईश्वरी आहे. लक्षात ठेवा, आपण आपल्या स्वरूपाला व्यक्त करतो, ईश्वर त्याच्या स्वरूपाला व्यक्त करतो. मग त्याचं जे व्यक्त होणं आहे त्यालाच प्रसवणं असं म्हटलं जातं. ईश्वराचं प्रसवणं हीच अघटित घटना असते आणि तो प्रसवतो, तो त्या शिवस्थितीत प्रसवतो आणि त्याच्या प्रसवण्याच्या जाणीवेला कुठल्याही योनीची गरज पडत नाही. आपलीच शक्ती आपल्याला बाहेर काढावी लागते, त्यासाठी कुठल्या योनीची गरज लागते का? तस्मात विचार करा. आणि ती प्रसवणारी त्याची शक्ती त्याच्याच जाणीवेला पुढे घेऊन जाते. म्हणून त्या संपूर्ण पिंडीच्या भूमिकेमधनं मधून जे तत्वरूपाने बाहेर अवतरित होत असतं ते त्याचं ब्रह्मांडात
आणि आपल्या स्वरूपात चालणं असतं. म्हणून आपला पण पिंड असतो आणि ब्रह्मांडाचा पण पिंड असतो, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक जीव मात्रामध्ये सच्चित आनंद स्वरूप चालत असतं आणि जसं ब्रह्मांडामध्ये पण सच्चित आनंद स्वरूप चालत असतं. म्हणून शिवस्थिती ही शिवस्थितीतच कायम असते. आपल्याला समजण्यासाठी तो आपण वेगळेपणा केलेला आहे, पण शिवस्थिती आपल्या मूळ भूमिकेला सोडून कधीच बदलत नाही, खाली येत नाही किंवा ती कधीच वेगळ्या रूपात जात नाही. म्हणून ती आपल्या गुणधर्मांना धरून ठेवते. म्हणून शिव जेव्हा सच्चिदानंद स्वरूपाला धरून ठेवत असतो त्यालाच त्याची शक्ती धृती असं म्हटलं जातं. म्हणून धृती ही माझी विभूती आहे. म्हणून जे ज्या ज्या गोष्टी ईश्वराच्या जाणीवांना धरून ठेवल्या जातात त्यालाच त्याचे विशेष गुणात्मकाची भूमिका म्हणावी लागते. म्हणून त्याच्या विभूती म्हणजे काय तर ईश्वराला त्याच्या ईश्वरत्वाला धरून ठेवणाऱ्या ज्या ज्या शक्ती आहेत त्याला विभूती म्हटलं जातं. म्हणून ईश्वराला जर आपल्याला धरायचं असेल तर मनची कारण, म्हणून मन ही आपली विभूती आहे. शिवस्थितीच्या या सर्व गोष्टी त्याच्या धृतीच्या अतिमानसिक जाणीवेतल्या, त्याच्या मनालाच अतिमानसिक मन म्हटल्या जातं. म्हणून अतिमानस हे कोणाचा शोध नाहीये, लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं तर कोणीतरी शोधून आपल्या समोर आणलाय, तसं अजिबात नाहीये. ईश्वराच्या मानसिकतेला, त्याच्या अतिचेतनायुक्त जाणीवांना कोण धरून ठेवतं? आपल्या मनाला एकाकार कोण करतं? आपणच आपलं मन करत असते आणि ते एकाकार होतो तेव्हाच ते अतिमानसिक. त्यामुळे ईश्वराची अतिमानसिकता त्याच्या एकाग्रतेची द्रष्टे स्वरूप असतं. एकाग्रतेचं द्रष्ट स्वरूप. म्हणून ते द्रष्टत्व आहे जे सर्व या दृश्याला घडवत असते. म्हणून दृष्ट द्रष्टत्व आणि दृष्टी जी आहे ईश्वराची ती त्या दृष्टीची सगळी अभिव्यक्ती पुढे आहे. म्हणून त्याच्या गोष्टी ज्या ज्या आहेत त्या सर्व त्याच्या शासनतातच आहेत. म्हणून आपल्यावर काय 84 लक्ष योनींवर आणि 85 योनी देवदेवतांची याच्यावर सुद्धा ज्याचं शासन चालतं तो शिव. म्हणून आपल्यावरती जेव्हा त्याचं शासन चालून घ्यावं लागतं तेव्हा त्या वृत्तीलाच समर्पण असं म्हटलं. म्हणून त्याचं शासन हा आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असावा लागेल ना. किमान दिवसातले 1 तास, अर्धा तास, 15 मिनिट आपण त्याच्या शासनाच्या जाणीवेत जातो का?
की माझ्यावरती तो शासन करतोय. म्हणून आपल्या शासनामध्ये जेव्हा तो येतो तेव्हा ऑटोमॅटिक इंद्रियाच्या काठी आळंदी, देवाची आळंदी सुरू होते. कारण मूलतः सर्व देव देवता ज्या ब्रह्मांडात कार्य करतायत त्या आपल्या आत सुद्धा कार्य करतायत. ती बाह्य प्रकृती आणि ही आपली प्रकृती. मग आपल्या प्रकृतीतल्या देवदेवतांना त्याच्या शासनात नेणं म्हणजेच काय? इंद्रायणी काठी देवाची आळंदी. समाधी कोणाची लागली? ज्या ज्ञान जाणीवेनी पुष्ट झालेल्या माझ्या त्या जीवात्म्याची समाधी लागली. म्हणून मी स्वयंभू ज्ञानेश्वर होणं हे किती अगत्याचं आहे ते आपल्या लक्षात. आणि त्याशिवाय शिवशासनच करणार नाही. आपण त्याच्या शासनात येऊ असं वाटतं आपल्याला. मग तो कुठली भक्ती राहिली, कुठलं कर्म राहिलं? फक्त ज्ञान. कारण माझ्या भक्तीला सुद्धा त्याच्या शासनाची सीमा उल्लंघून जावं लागणार आहे. माझ्या कर्माला सुद्धा त्याच्या शासनाची सीमा ओलांडून जावं लागेल. कारण त्याचं शासन म्हणजे तो नव्हे, त्याचं शासन म्हणजे तो नव्हे. ब्युरोक्रॅट्स म्हणजे देश का? हे ब्युरोक्रॅट्स आहेत देवदेवता एक प्रकारे. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला त्यांना पार करून मूळ राष्ट्रपतीपर्यंत पोहोचायचं. म्हणून तो शिव, ती स्थिती. म्हणून शासन तो आपल्यात कसं करतो यासाठी आपल्याला आपल्या सर्व ईश्वर दत्त भूमिका ज्या आहेत त्या आपल्याला दिलेल्याच आहेत ना देवानी. त्याचा उपयोग आपल्या जीवन मूल्यांमध्ये कसं करायचं एवढाच तर विषय शिल्लक राहतो. वेगळा काय विषय आहे अध्यात्माचा? त्याचं जीवन वेगळं आहे, तुमचं जीवन वेगळं आहे, त्यांचं जीवन वेगळं आहे, या मुलाचं जीवन वेगळं आहे, सगळ्यांचं जीवन वेगळं आहे. पण शासन तर त्याचंच आहे ना. त्याचं शासन जर आपण समजून घेतलं तर प्रत्येक जीवामध्ये जे जे प्रारब्ध चालू आहे ते ईश्वराच्या जाणीवेत जाताना त्याला किती आनंद होत असेल. कारण त्याचं फुलणं ही त्याच्या जाणीवेतनच असेल तर त्या फुलाला योग्य तो आकार प्राप्त होतो. त्या बीजामध्येच ते असेल तर ते रंग आपोआप उजळले जातील. तो गंध सुद्धा त्याच जाणीवेतनं पसरत आहे. म्हणून ईश्वराचं मूळ होण्यापेक्षा ईश्वराचं फूल व्हा. कारण मूळ म्हणून आपलं वेगळेपण सिद्ध करण्यापेक्षा त्याच्याच दांडीला आपण बांधून राहावं आणि फुलावं आणि निर्माल्य होऊन त्याच्या जमिनीत अंतर्मुख व्हावं. खरं कसं
कारण त्याचं शासनच जर सर्वत्र असेल तर मी विनाकारण इतरांच्या शासनाकडे एवढं का लक्ष द्या? मला त्याचं शासन हवंय आणि मी त्याच्या शासनामध्येच माझ्या भूमिका बसवीन. ही बौद्धिक स्थिरता येण्यासाठी, कारण अस्थिर बुद्धीच्या अज्ञान जाणीवा आपल्याला ईश्वरापासून कायम वंचित ठेवत असतात. त्यामुळे ही स्थिरता आणावी लागेल कुठे ना कुठेतरी. मग ही स्थिरता ज्ञानाच्या उपासनेशिवाय येईल का? तुम्ही आता जे काही आहात ते तुमच्या बौद्धिक अधिष्ठानाच्या स्थिरतेमुळे आहात ना. तुम्ही कोणी स्वतःला किती इच्छा होती माझी पूर्ण गाठ मारून नाही असं गाठ कशाला मारायची? बस गुड. तर आता कसं जरा मोकळं झालं होय की नाही? एवढी सगळी फुलं झेपवणं किती अवघड आहे ना. ते आपलं काम नाही, ते झाडाचं काम आहे. तर हा जो शिवाच्या शासनाचा विषय आहे, याच्यामध्ये आपल्याला ईश्वराला भगवद्गीतेत जसं सांगितलं गेलेलं आहे की तू शासनाचाही खूप विचार करू. शासनाचा विचार करत बसू नकोस. तू फक्त माझा. आता माझा हो इथं फार मोठी ज्ञान जाणीव लागते, लक्षात ठेवा. आणि त्या ज्ञानाधिष्ठित जाणीवेतनं त्याचं होणं याला भक्ती म्हणतात. आपण म्हटलं मी त्याचा आहे म्हणून आपण त्याचे होतो का? कारण आपल्या म्हणण्यात ते नाहीये. आपण म्हटल्याने आपण त्याच्यावर होत नाही. म्हणून तो काय म्हणतोय की तू सर्व माझ्यावर सोपून दे, मी तुझा योगक्षेम वाहीन. योगक्षेमम वहाम्यहम्. बरोबर आहे का ताकद? आपल्याला आपली छोट्या छोट्या पैसे मिळवण्याचे सोर्सेस च्या मागे आपण इतके धडपडत राहतो आहोत आणि आपला विश्वास देवावर आहे. खरंच आहे. आज आपण रिटायर्ड आहोत म्हणून कंपल्सरी राहतो, बरोबर आहे. आता यांना नोकरीच मिळाली नव्हती, ती गेली म्हणून पुढे नोकरी गेली नाही, आहे की नाही? यांचंही तेच. यांचा विषयच नाही, त्यांचाही विषय नाही, यांचाही विषय नाही. परंतु कसं होतं की आता ही जर स्थिती आपल्याला ऑलरेडी प्राप्त आहे तर एकदा भगवद्गीता आपल्या जीवनात आणून बघू ना. काय एकदा कस तर लागेल, वेदर इट इज राईट ऑर रॉंग. काहीतरी प्रश्न विचारत बसण्यापेक्षा, सटीक आणि सटीक करत बसण्यापेक्षा एकदा आपण आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करून आहे का माझी ताकद? किमान 1 महिना, 1 महिना मी काहीही करणार नाही. मग भक्तीचा कस लागतो.
मग कर्माचा कसं लागतो, मग तिथं माझं ज्ञान मला कळायला लागतं. तुम्ही मला सांगा की हे किती स्पष्ट आहे. आणि हे कोणाला सांगण्यासाठी किंवा दुखवण्यासाठी नाही आहे. अहो, हे प्रत्येकाने समजून घेणं आवश्यक आहे. कारण ही प्रत्येकाची हीच अवस्था आहे, माझ्या सहित. असं काही समजायचं कारण नाही. पण आपण त्या दृष्टीने प्रयत्नशील असत राहणं, चालत राहणं, हे तर आपल्या हातात आहे ना, आहे की नाही. मग जेव्हा प्राण तन से निकले उस वक्त जल दिया. नाही तर येईल का तो. मी कितीही छान छान काव्य केली, मी कितीही छान छान बोललो, मी कितीही छान छान लिहिलं समजा, तरी तो येईल असं वाटतं का. तो येत नाही. तो येत नाही कारण मी त्याच्यावर अवलंबूनच राहत नाही. दिस इज माय फंडामेंटल प्रॉब्लेम. आय डोंट बिलीव्ह इन हिम. माझा त्या ईश्वरावर विश्वासच नाही. मग तो येईल कशासाठी येईल. म्हणून त्याच्यावर विश्वास दाखवायचा. त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्या जीवनाला त्याच्याशिवाय दुसरं काहीही करता यायला नको. कारण शासन त्याचं आहे आणि तो सर्व गुरूंचा गुरु सद्गुरु शिव. म्हणून न गुरोरधिकम न गुरोरधिकम न गुरोरधिकम. म्हणून तत्व जाणीवेत न त्या शिवतत्वाला सद्गुरु स्वरूप समजा. स्वरूप स्वानंदाचा आनंदही त्यात आहे आणि ब्रह्मचैतन्याची भूमिका पण त्या गुरुतत्वातच आहे. म्हणून त्याला समर्पित जीवनाचा आलेख आणि बौद्धिक भूमिकांचं विशिष्टीकरण की जे माझ्या व्यष्टी आणि समष्टीला सुद्धा त्याच्याकडे घेऊन जाणार असं विशिष्ट अद्वैत जाणीव की जी माझ्या व्यष्टीला आणि समष्टीला सुद्धा त्या शिवतत्वात विलीन करू शकेल. भेद शून्य. केवढं विशिष्ट अद्वैत आहे बघा, की जिथं देव भक्त असे द्वैत अद्वैत न खंडिता. गंमत आहे ना. म्हणून ती तू मला दाखव. त्या भूमिकेमध्ये माझं मन, त्या अतिमानसिक भूमिकेमध्ये मला सातत्याने तू अगदी प्रारब्धात मला टाकत असला तरी मी रेंगाळणार तिथंच आहे. लक्षात ठेवा. म्हणून आपलं रेंगाळणं तिथं राहू द्या. चालतो प्रारब्धात पण आपण रेंगाळतो तिथं. म्हणून त्या रेंगाळण्याच्या जाणीवेलाच आपल्यामध्ये असणारी ईश्वराची धृती मानावी. कारण तो कनेक्ट त्याच्याशी आहे. मला बाकी काही नकोच आहे देवा. मला त्याच्याच भूमिकेमध्ये जायचं. मग या सगळ्या भूमिका
शिवाच्या, महाशिवाची स्थिती आपण समजून घेतली. महाशिव म्हणजे कोण, त्याचं स्वरूप काय, आणि तो आपल्यात कसा. आणि आपल्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्याच देवदेवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपल्या व्यष्टीतही आहेत आणि बाहेरच्या समष्टीतही काही. म्हणून ही सर्व साधनेची भेदाभेद जी दिसते ना, ती या देवतांच्या प्रभावांमुळे दिसते. म्हणून महाशिवरात्र ज्ञान जाणीवेतनं समजून घेणारी जी लोक असतात त्यांच्या दृष्टीने ती रात्र नसतेच, तो दिवसच असतो. कारण अज्ञानाचं निस्सारण झालेलं आहे आणि मी ब्रह्म जाणीवेतून त्या शिवाला माझ्या आतच पाहतो आहे. मग आता रात्र कुठली आणि दिवस कुठला, मी कालातीत जाणीवेत जातो आहे. म्हणून महाशिवरात्र ज्ञान जाणीवेतली जी असते ती शिवस हृदयम विष्णू आणि विष्णुस हृदयम शिवा अशा भूमिकेत असते. लक्षात. म्हणजे विष्णूच्या जाणीवेच्या ज्ञान जाणीवेमध्ये, कारण ज्ञानाचं स्वरूप म्हणजे विष्णूचं स्वरूप आहे जे सृजनत्व करू शकतं. कारण त्या सृजनत्वाच्या कर्माला सुद्धा ज्ञानाची अभिव्यक्ती जोडावी लागते आणि रजोगुणाची साथ घ्यावी लागते आणि परत मृत्यूत बदलावं लागतं. म्हणून सात्विक लोकांनी कुठल्या जाणीवेतनं त्या शिवस्थितीपर्यंत जावं, हा संपूर्ण भाग जो आहे तोच नाथ संप्रदायाचा, कळीचा, साधनेचा विषय आहे. लक्षात ठेवा. म्हणून संपूर्ण समाजाला सात्विक जाणीवेत आणून त्या भूमिकेला शिवस्थितीपर्यंत घेऊन जाण्याची ताकद जी आहे ती फक्त नाथ संप्रदायाच्या या भूमिकेला आहे. ही त्याची कोर भूमिका आहे. आता तमोगुणाच्या जाणीवेतनं जाणारे जी लोक आहेत ती कुठं भस्म अंगाला लावा, कुठं त्या रात्रभर बसून जागत राहा आणि ते कर, ही सगळी अज्ञानजन्य भूमिकेत जाणारी आहेत. कारण या सगळ्यांचा लय झाल्याशिवाय शिवतत्व प्राप्तच होत नाही. म्हणून त्याला अघोरी म्हटलेलं आहे. आणि रजोगुणाची जी भूमिका आहे ती फक्त ज्ञानाच्या जाणीवेतनं कर्म करण्याची अभिव्यक्ती आहे. म्हणून ब्रह्मदेव हे आपल्यात स्थिर केले तरच तमोगुणापासून माणूस लांब राहतो आणि सत्वगुणाचा आधार घेऊन शिवतत्वापर्यंत पोहोचू शकतो. कारण कर्म हे करावंच लागतं. या भूमिका जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की गुरुदेव दत्त सात्विक जाणीवेतनं प्रत्येकाच्या हृदयात बसले. म्हणून प्रत्येक व्यक्तीच दत्त संप्रदायी आहे. पण त्यांनी जर विष्णूच्या जाणीवेतनं उपासना केली तर आणि तरच ते दत्त त्याच्यावर प्रसन्न होऊ शकतील, अन्यथा नाही. हे समजावं लागेल. म्हणून ज्ञानाच्या रजोगुणाच्या भूमिका ज्ञानाच्या जाणीवेतनं समजून घ्या. ब्रह्म काय असतं ते, आणि म्हणून इकडनं ब्रह्मदेवाची
जी भूमिका आहे ती कळते. इकडनं महादेव किंवा शंकराची भूमिका लयाची काय आहे ती समजली की ऑटोमॅटिक ज्ञानामध्ये माणूस स्थिर होतो. तेच विष्णू तत्व असतं. म्हणून या सगळ्या त्रिविध गोष्टी ज्या आहेत आपल्या जीवनामधल्या सत्व रज आणि तम हे आपल्यामध्ये ज्ञान जाणीवेत कार्य करायला लागलं कीच आपल्यामधलं गुरुतत्व प्रकट होतं. त्यालाच शिवाचं प्राकट्य म्हटलं जातं. तो त्यालाच म्हणतात मदहृदयी सद्गुरू. त्यामुळे याच्यामध्ये गोरक्षनाथांनी जी साधना सांगितलेली आहे की आपल्यामधल्या शिवतत्वाला, तुमच्यामध्ये गुरुतत्व आहेच सत्व रजतमाच्या जाणीवेतलं, परंतु त्याचं जागरण शिवतत्वापर्यंत कसं न्यायचं हे तुम्ही समजून घ्या. म्हणून माझ्या प्रत्येक भूमिका त्या जाणीवेतनं चालल्या पाहिजे. आणि गोरक्षनाथ हे तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून त्या प्रत्येक भूमिकेमध्ये ज्या ठिकाणी जाऊन भिक्षा मागायची व्यवस्था असायची तिथे ते जाऊन त्यांना काय माहित नव्हतं का इथं मिळणार नाही, इथं मिळणार आहे वगैरे, परंतु तो सगळा विषय खूप मनोरंजक आध्यात्मिक दृष्ट्या आहे. त्या विषयात मी आता शिरत नाही, परंतु एवढी ताकद माणसामध्ये असली पाहिजे की आपल्या या सत्वरजतमाच्या जाणीवेतला हा जो त्रिशूळ सातत्याने आपल्याला शिवतत्वाकडे जर घेत गेलो तर तो आपल्या उदरनिर्वाहाचा कार्यक्रम सुद्धा स्वयंभू आपण जागेवर बसून जाऊन करून येऊ शकतो. त्यांनी दाखवून दिले. म्हणून तुम्ही तुमच्या ठिकाणी स्थिरता आणा. मी तुमचा उदरनिर्वाह बघेन. एकदा ट्राय तर करून बघू. लेट अस ट्राय ना. याला साधना नाही का म्हणणं. तुम्ही साधना करतो म्हणजे काय करतो आपण, ईश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातनं इतके दिवस काही साध्य झालं नाही. आता जरा थोडा वेगळा मार्ग पण बघायला पाहिजे. काहीतरी आपल्यातल्या खोट काय आहे त्या पण कुठं ना कुठं तरी काढता यायला पाहिजेत ना, आहे की नाही. आपण चांगले दिसावं म्हणून आपण आपल्यातल्या ज्या आम्ही कटिंग करून येतो, तुम्ही बायका काय विविध प्रकारच्या करून येतात गोष्टी, हे काय खोट काढणंच आहे ना. कारण का आपण चांगलं दिसावं. पण ईश्वरासारखं दिसायचं असेल तर बऱ्याच वेगळंच पार्लर मध्ये जावं लागेल. ईश्वराचं पार्लर कुठलंय, ईश्वराचं पार्लर ठरलेलं आहे. कुरुक्षेत्रावर ये म्हणतात. कुरुक्षेत्रावर आले की मग जे झाडाझाडी होते मग कळतं. आणि मग अर्जुन म्हणतो अरे वा, आता तर मी तुझ्या सारखाच झालो. वा, धन्योहम धन्योहम धन्योहम. कसलं भारी 8 तासात पार्लर. आणि पैसे बिशे काय नाही. आणि सगळं आहे, सगळं नखापासून सगळं छाडून लागते पाहिजे ते. बारीक 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 गोष्टी सांगण्याचा अर्थ काय काय नाही भगवद्गीतेमध्ये. मग त्यामुळे या गोष्टी आपल्याला समजलं पाहिजे.
पण गोरक्षनाथांनी हीच भूमिका बरोबर पकडली. पण आपण आता मूळ विषय सर्व पाहिला, पण जायचं कसं हा विषय महत्वाचा आहे. म्हणून आपण गोरक्षनाथांचा अनुनय करूयात. त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. नाथ कहे मेरा दुन्यौ पंथ पुरा, जत नहीं तो सत का निसूरा, जत सत किरिया रहणी हमारी, और बली बाकळी देवी तुम्हारी. काय कळलं का? कळत नाही. आता हे तर शब्दार्थ जाणीवेतलं कळत नाही, बरोबर आहे. पण शब्द कळले तरी कळलं का? तरी कळत नाही. कारण याची आपण हे वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, आवडता ग्रंथ आहे, हो की नाही? हा, मग गोरक्षनाथ म्हणतात आमचा योग पंथ हा पूर्ण धर्म विचार सांगणारा आगळा पंथ आहे. सर्व धर्म विचार कुठला? सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं. हा धर्म आम्ही सांगतो. शरीराच्या संयमाबरोबर सत्य पालनाची दीक्षाही देतो. सत्य पालनाची, ते सत्य माझ्या आत बसलेलं आहे, त्याचं पालन शिवशासन मी करणार. बघा कसं होतं ते. सत्याची व संयमाची वागणूक असल्यामुळे मायेची सत्ता चालणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, आपल्यावर माया कार्य करतीये, मग तिची सत्तेत आपण काम करतो आहे का? नाही. माझ्या सत्तेत माया काम करत. फार फरक पडतो, लक्षात ठेवा याच्यामध्ये. हे समजलं पाहिजे आपल्याला. म्हणून सत्याचा आश्रय न घेणारे बकरेच मायेला बळी म्हणून मिळतील. आपण बकरे झालो, सांगूनही बकरे होतो. आणि असं काही नाही की मी सांगतो, मग बकरे मिळतील. आणि अशांचीच केवळ ही देवी बनेल. या अशा बकऱ्याची ती देवी म्हणजे माया बनेल. बरोबर. आता सत्यो शीलम दोय असनान तृतीये गुरुबायक, चत्रये शीशा असनान पंचमे दया असनान. काय कळत नाही. ये पंच असनान निर्मला नीती प्रती करत गोरख बाला. बालयती गोरक्षनाथ म्हणतात, गोरख बाला मी नित्य 5 प्रकारे स्नान करतो. सत्यो शीलम दोयम असनानम तृतीये गुरुबायक. बरोबर आहे. सत्य, शील, गुरुपदेश चिंतन, शिक्षण, दया यामुळे जीवन सदा संयमित, पुण्यशाली आणि नीतिवान राहते. म्हणून जीवनाला सामोरं जायचं असेल तर सत्य, शील, त्यानंतर गुरुच्या उपदेशाचं चिंतन. म्हणून गुरुच्या उपदेशाचं चिंतन त्याच्या ग्रंथांशी होईल का? तुम्ही साधा विचार. म्हणून मी एक पोस्ट टाकली होती, त्याच्यामध्ये 3 प्रकारची लोक सांगितली. पण पहिल्या प्रकारचा जी व्यक्ती आहे त्याचा अनुनय करणं गरजेचं आहे ना. कारण बाकीच्या 2 विषयावर चर्चा करणार काही नाहीच आहे. म्हणून गुरु उपदेश चिंतन. काय होतं, आपण आपल्याला देहधारी जे गुरु प्राप्त असतात त्यांच्या ग्रंथांचा पूर्ण अभ्यास करा. हे मी माझं सांगतोय म्हणत नाहीये तुम्हाला. कारण काय होतं, माझे ग्रंथांचा अभ्यास करायला सांगितलं तुम्हाला वाटेल हे खूपच अहंकारी दिसतंय. तसं नाहीये ते.
स्वामी विद्यानंदांनी स्वामी स्वरूपानंदांच्या सर्व ग्रंथांचा अभ्यास केलाय. मी स्वतः स्वामी स्वरूपानंदांच्या सर्व ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. आणि ते केल्यानंतर बाकीच्यांचे जे संत आहेत, ते संत नाहीत ते बाकीचे आहेतच की, मग माझं फाउंडेशन मी तयार करणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी माझं फाउंडेशनच करत नाही, त्याच्या अगोदरच मी जर गाथा लिहित बसलो, मी जर ज्ञानेश्वरी लिहित बसलो किंवा त्याचा अभ्यास करत बसलो तर काय उपयोग आहे का? तुम्हीच मला सांगा. कारण फंडामेंटलच जर सगळा प्रॉब्लेम आहे की आपल्याला त्या गोष्टींमध्ये कसं बघायचं तो दृष्टिकोनच नाही. आणि सद्गुरूंच्या ग्रंथांचं वाचन केल्याने काय होतं, गुरुचं हृदय कळतं. आणि एकदा का तुम्ही सद्गुरूंच्या हृदयात शिरला की तत्वरूपाने तुम्हाला सर्व समजायला लागतं. आणि हे मी माझ्या अनुभवातनं सांगते. हा माझा कोणाचाही चोरीचा अनुभव नाही आहे. माझ्या समोर जे येतं, जे मी वाचतो, त्याचा मी अभ्यास करून तुम्हाला काहीही सांगत नसतो. तर आतून गुरुनी बोलावं अशी माझी धारणाच आहे. म्हणून मी अमृतानुभव सुद्धा माझ्याकडे नसतो. आता तर दिसत, आता तर कुठे कोणाकडे मला माहिती, त्यांच्याकडे आहे की नाही. किंवा भगवान ज्ञानेश्वरीचं सुद्धा सांगत असताना की आपण जर त्या हृदयात शिरत असू तर आपल्याला गुरुहृदय कळणं यासारखं ईश्वरत्व खूप दुसरं असू शकत नाही. म्हणून गुरुवर अधिकम न गुरुवर अधिकम. म्हणून प्रत्येक पाकळी पाकळी कशा प्रकारे उमलते, तिच्या देठापासून तिच्या रंगात कसा फरक पडत जातो. या सर्व खाली तर हिरवा आहे, पण वरती तो सर्व रंग वेगळ्या रीतीने तयार असतो. प्रत्येक ठिकाणी झाडाच्या खाली हिरवाच रंग आहे, पण वरती येणारं फूल मात्र वेगळ्या रंगाने फुलतंय. मग म्हणून हे आतून उमलल्याशिवाय बाहेरून तर सर्व देठ कशीच दिसणार आहे. तो लक्षात. म्हणजे तत्वरूपानी ते तसं आहे, पण उमलण्यासाठी तुम्हाला त्या तत्वाच्या जाणीवेतच जावं लागेल. त्याशिवाय ज्ञानेश्वरी कशी उमलते कळणार नाही, दासबोध कसा फुलतो हे कळणार नाही, योगी अरविंदांचं तत्वज्ञान कुठल्या सहस्त्रदरातून बाहेर येत आहे हेही कळणार नाही. सर्व संतांचंच आहे हे. म्हणून आपला मुख्य गुरुस्पर्श कुठं आहे, तो स्पर्श होणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि तो त्या ज्ञानात आहे. त्या ज्ञानात कारण जे बोलल्या जातं, जे सांगितलं जातं, त्याच्या शाब्दिक भूमिका सुद्धा तशाच्या तशा ग्रंथातनं पण आलेल्या. ऑटोमॅटिक ते काय म्हणतात त्याला जुळल्या जातं. हरकत नाही तुम्ही वाचलं नसेल, परंतु आता परत एकदा दिव्योन्मेष वाचा. स्टार्ट. तुमच्या लक्षात येईल की तो कसा फुलत गेला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास झाल्यावर, अमृतानुभवाचा अभ्यास झाल्यावर दिव्योन्मेष वाचा. दासबोधाचा अभ्यास झाल्यावर दिव्योन्मेष वाचा. कारण तो नचिकेत कसा व फुलला जे दासबोधात सांगितलं आहे ते त्याच्या जीवनात त्यांनी दाखवलं आहे. कारण जीवन मला जगायचं आहे तरच दासबोध जगल्या जाणार आहे. नाही तर दासबोधाची पारायणं होती, ज्ञानेश्वरीची पारायणं होती आणि माझं जीवन वेगळ्याच रीतीने टिंग टिंग करत चालत होतं.
म्युझिक आहेच परत माझ्या जीवनात. त्यात आनंद पण आहे, मिळत दाजोच वाचला आनंद मिळाला ठीक आहे, पण परत आहे संध्याकाळी कुठेतरी इंडियाला फिरायला. हे कुठे चुकलं नाही. त्यापेक्षा ते जीवनात कसं आणायचं हे समजलं पाहिजे त्या दिवशी असो. म्हणून ते म्हणतात शिक्षण तर ठीक आहे, आपण शिकतच राहणार आहोत ना. म्हणून आध्यात्मिक शिक्षण या ग्रंथांच्या मार्फत व्हावं लागेल. यामुळे जीवन सदा संयमित, पुण्यशाली आणि नीतिवान राहते. गोरक्षनाथांनी डायरेक्ट हा 69 आणि 70 श्लोकामध्ये आपल्या जीवनाला एका वेगळ्या भूमिकेत म्हणतात. ते काय म्हणतात बघा. आता इथं तर त्यांनी डायरेक्ट मी एक एक वाचत जातो म्हणजे ते लवकर संपेल पण, आणि मला काय म्हणायचं ते लक्षात येईल. बरोबर. भारतीय समाज जीवनात मनुष्य, त्याचा धर्म व ईश्वर, ज्याने हे विश्व त्यातील अनेक जीव मानवासहित उत्पन्न केले, याचा मूलगामी व द्रष्टा विचार कुठेही सापडत नाही. धर्मविचाराला आध्यात्मिक बैठक व त्या विचाराला सर्वसमावेशकता आणून त्यातून जीवन जगण्याचा उन्नत मार्ग, जो मानवाचा विकास थेट ईश्वरापर्यंत घडवणार आहे. हा विचार जो आहे, हा विचार भारतीय समाजामधला आहे. मी हिंदू वगैरे असं म्हणत नाही, भारतीय समाज. म्हणून भारतीय समाजाला का महत्व आहे? कारण भारतीय समाजामध्ये जे द्रष्टे होऊन गेलेले आहेत, अगदी मनूपासूनचे आणि ईश्वराचे अवतार, उपनिषदातले ऋषी मुनी, यांचं जे सर्व द्रष्टेपण आहे हे या भारतीय समाजातलं आहे. तुम्ही त्याला हिंदू बिंदू सुद्धा म्हणू नका. समाज, मानव समाज आणि मानवी व्यवस्था याच्यामध्ये जे, या समाज व्यवस्थेमध्ये जे अध्वर्य होऊन गेलेले आहेत ते हे लोक आहेत. आणि त्यांच्या जाणीवांप्रमाणे समाजाचं व्यवस्थापन केलेलं आहे. या व्यवस्थापनात जेव्हा फरक पडतो तेव्हा जे प्रत्येकाच्या सत्व रज तमाच्या जाणीवेतली प्रत्येक व्यक्ती जी आहे ती सात्विकतेकडे न जाता तमोगुणाच्या मार्गावर जेव्हा जायला लागते जास्त करून, आणि जो तो ज्याच्या त्याच्या तमोगुणाचा पुढाकार घेऊन स्वतःच्या सत्वाची मारहाण करतो, तिथं ईश्वरत्व प्रकट होतच होतं. लक्षात, व्यष्टीतही होतं, समष्टीतही होतं. आता तुम्ही म्हणाल व्यष्टीतही होतं, समष्टीतही, पण व्यष्टीमधलं त्याचा अवतार कुठल्या जन्मात येईल सांगता येत नाही. म्हणून जी लोक असमंजस, स्वतःवरच स्वतःच्या पायावर सगळं माहिती असून धोंडा पाडून घेतात, त्यांना जन्मोजन्मीच्या जीवन मृत्यू प्रकरणातनं एखाद्या जन्मी त्यांचीच त्यांना उमज येते. आणि ती उमज आल्यानंतर त्याचाच अर्थ असा की आपल्यामध्ये ईश्वराचं अवतरण सुरू झालेलं आहे. म्हणून आपण सगळे जे इथं जमलेलो आहोत ते आपल्या आतमध्ये त्याच्या अगोदर जे काही केलं असेल ते केलं असेल, फॉरगेट इट. ते भोगूनही दिलं असणार नाही असं नाही. या जन्मात जे आहे ते भोगून देतोही आहे, देऊही,
तोही प्रश्न नाही, पण तुला सोडणार. ही धारणा पक्की ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. मग ही सगळी धारणा आपल्यामध्ये ईश्वराला अवतार करण्यासाठीच करतोय ना आपण. मग कुरुक्षेत्रावर उभे आहोत ना आपण. मग कुरुक्षेत्रावर असताना आपण कसे लढलो पाहिजे हे पण भगवंतांनी सांगितलंय ना. मग तुला लढायचंच असेल तर सर्व धर्मां परित्यज्य असं तुला. आणि तुझ्या आतल्या ईश्वरासाठी लढावं लागेल. मग केलं त्यांनी, लढला तो. म्हणून तो कृष्णावतार. बरोबर. पण कृष्णावतारामधनं सुद्धा पुढे शिवस्थितीत जायचं. कृष्णाचा अवतार माझ्यामध्ये झाला. कृष्णाला मी समजून घेतलं, माझ्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला, पण शिवस्थिती देह कृष्णाचा देह त्याग झाल्यानंतर तो ज्या स्थितीत गेला त्याला शिवस्थिती म्हणतात. मग तो महाशिव अवतार म्हणून जेव्हा आला तेव्हा त्याच्या जन्मापासून महाशिवरात्र सुरूच झालेली होती. आणि कृष्णाने जेव्हा देहत्याग ठेवला तेव्हा ती महाशिवरात्र संपून तो स्वतःच्या शिवस्थितीत. लक्षात आहे का काय बोलतोय ते. म्हणून जीवन जगताना कृष्णाला सुद्धा आपल्यामधनं त्याच्याच आधारे आपल्याला त्या शिवस्थितीत जावं लागेल. म्हणून कृष्ण हृदय हे शिवस्थितीचं स्थान आहे. कृष्णाच्या हृदयाच्या भूमिका समजून घेतल्या पाहिजे. असो, म्हणून याच्यामध्ये आपल्याला ही जी विचाराला धर्म विचाराला, मग आपला धर्म कुठला झाला? आपला धर्म कृष्ण होण्याचा, कृष्ण हृदयी होण्याचा धर्म झाला. भागवत वाचत बसण्याचं नाही. भागवताची पारायण करणे यांनी काय कृष्ण हृदय होईल का? त्यांनी कृष्ण हृदय होत नाही. जीवन जगल्याने कृष्ण हृदय होतं. यू हॅव टू प्रॅक्टिस इट. कृष्ण जीवनातल्या ज्या कथा तुम्हाला माहिती आहेत, राम जीवनाच्या ज्या कथा तुम्हाला माहिती आहेत, त्या आपल्या जीवनात आणण्याच्या जाणीवेतनं अभ्यासास. काही वेगळं कुठलं भागवत ऐकायची गरज नाही. नाही तर नुसतं पाप पुण्य करत बसाल. पाप पुण्य करता वाया गेला मानव जन्म. लक्षात ठेवा. पण कृष्णाने सुद्धा सांगितलंय पाप पुण्य वगैरे भंपक गोष्टीत राहू नकोस. मी पाप पुण्याच्या पर्याय आहे. खरं की नाही? मग कारण माझा एपिसोड कुठं चाललाय? इथं चाललाय ना. इथं जर चाललाय तर इथं ते कृष्ण हृदय उमललं पाहिजे ना. फक्त कथेत उमलून चालेल का? ते कृष्णाचं उमलेल समजा. माझं काय? ते टीका नाही करत आहे मी. हा स्वयंभू आपल्या स्वतःच्या जाणीवांचा विषय आहे. आणि आपण आता या स्तरावर आहोत म्हणून बाकीच्यांना करू द्या ना. मी कुठं नाही म्हणते. का हजारो लाखो लोक येतात. ज्ञानेश्वरांनी भागवताचं पारायण केलं का? तुकारामांनी ज्ञानेश्वरीची पारायण केली. ते त्या हृदयात शिरले, ते हृदय जगले. हे कळायला पाहिजे ना का नको? ते सांगताय तिथं. म्हणून म्हणतायत
एकांगी ईश्वराचा विचार करून मानव धर्माला लाज वाटेल अशा अनेक अज्ञान वाटा आजही जगामध्ये आपले मोठेपण मिरवताना दिसतात. शेवटी विकास हा अज्ञानाकडूनच ज्ञानाकडे असतो. अज्ञानाचा प्रांत प्रचंड असतो. अर्धवट ज्ञान स्वतःला शहाणे समजते. अर्धवट ज्ञान स्वतःला शहाणे समजते व समाजाला वेठीस धरते. वेठीस कोणाला धरलं? भागवतकारांनी समाजाला वेठीस धरलेलं आहे. सत्य ज्ञान नाही सांगितलेलं. मग भागवत कथाकार कधी असं सांगतात का, हे भागवत कृष्ण वगैरे सगळं ठीक आहे ऐकलं, पण या कृष्णाच्या पलीकडे आपल्याला जायचंय असं सांगतात भागवतकार? मग सत्य लपवायचं कशाला? कारण आपल्यालाच सत्य मालूम माहिती. गोरक्षनाथांनी सांगितलं का भागवत कथा ऐकत बसा म्हणून, का रामायण ऐकत बसा म्हणून? एका सामाजिक भूमिकेपुरतं ठीक आहे, परंतु त्याने शिवस्थिती येत नाही. कारण आपण आता त्या स्टेजवर आहोत म्हणून सांगतोय मी. म्हणजे एखाद्या भागवतकाराच्या लोकांचा समुदाय असेल तिथं मी गेलो तर मी भागवत कथा छानच होते असंच म्हणणार आहे, हे सांगून ठेवतो. पण जाता जाता टोला मारून राहणार नाही हे तितकंच खरं. हा कशासाठी सोडायचं? रामाला जर तुम्ही आमच्या काही नावं ठेवत असाल तर राम तुम्हाला कळला नाही, तुम्हाला अक्कलच नाही, इथपर्यंत आपण बोलू शकतो. आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, आहे की नाही? सगळ्या समाजाला दंगट आणि टाळ्या घेऊन पण येतो. असं काय टाळ्यांसाठी म्हणतो असं नाही मला म्हणायचं, पण हे कळणं फार गरजेचं आहे. पण मूळ सत्य दडवून चालणार नाही. उद्या आपल्याला म्हणजे आता कुठले श्रीराम जयराम जप करा असं सांगणारी लोक भेटली, आपण काय सांगणार? ठीक आहे करा, पण मूळ सत्य काय ते समजून घ्या. गोंदवलेकर महाराजांना काय म्हणायचंय ते समजून घ्या. राम कुठला, कृष्ण कुठला, हरी कुठला हे समजून घ्या. त्यातला ओम काय हे समजून घ्या आणि तो त्याच्या परे आहे असं ज्ञानदेव म्हणतायत. हो, मी नाही म्हणत, माझा तुम्ही विचार करू. या भूमिकेत शिरणं फार महत्वाचे आहे. म्हणून समाजाला वेठीस धरू नका. समाजाला सत्य ज्ञानाची ओळख करून दिली तर सांप्रदायिकता निर्माण होत नाही. आपल्या याच्यामध्ये जी सांप्रदायिकता निर्माण झालेली आहे त्याचं मूळ कारणच हे आहे की त्या समाजाला आपल्या आधिपत्याखाली घालून तुम्ही अशीच पालखी न्या, तुम्ही तसंच करा, आमचंच करा, खाली लोळा, वरती चढा, हा हे करा, काय वाटेल ते सांगत बसते. खरं की नाही? मग कोणाला वेठीस धरलं तुम्ही मला सांगा. एवढे सगळे विविध प्रकारचे लोक उपासना करत आहेत, पण त्यांना सत्य ज्ञानाची ओळख का दिली गेली नाही बरं? ते करा, पण मार्ग तसाच चालणार आहे, पण तो अंतिम नव्हे हे कळायला पाहिजे. नाही तर माणसाला असं वाटत राहतं मी करतो तेच बरोबर आहे, मी करतो तेच बरोबर आहे असं जर म्हटला की तो संपला. म्हणजे होणारा ईश्वरी अवतार सुद्धा आपण संपवतोय आपल्यातला. आपल्या पायावर आपणच धोंडा पडतोय. देव तुझ्यात यायला तयार आहे, तू खूप सात्विक आहेस रे राजा, एवढं जप करतो, एवढी पारायण करतो, एवढी उपासना करतो, पण तरी तू मला खरा कोण मी हे समजूनच घेत नाहीयेस. मी काय करावं आता मला कळत नाहीये. मर असं म्हणतो. हो, काय पर्याय नाही. असंच म्हणणार ना, पर्याय नाही राहिला. म्हणून असो त्यांना समाजातील तसेच विश्वातील भेदवृत्ती दिसत होती. मानवाचे जीवन व धर्म तसेच ईश्वरातील तफावत त्यांना जाणवत होती. ही तफावत भरून काढणे त्या काळात व आजच्या काळातही तेवढेच महत्वाचे आहे. किती छान आहे ना तफावत. देवातना आपल्यात का तफावत आहे त्या दृष्टीने आहे. त्यांचे मार्गदर्शन हे द्रष्ट्या खरे तर प्रत्यक्ष शिवाचे होय. बरोबर. हे मार्गदर्शन कोणाचं आहे?
गोरक्षनाथ गोरक्षनाथ म्हणजे स्वतः शिवतत्व. म्हणून सर्व साधना जी आहे ती गोरक्षनाथांनी इतकी सिस्टमॅटिक बसवलेली आहे, जी त्या काळात सुद्धा तेवढीच गरजेची होती, जी आत्ताच्या काळात सुद्धा आहे. म्हणून म्हणतायत, म्हणून नाथपंथ व त्याची आध्यात्मिक तसेच मानवी जीवन मूल्याची धारणा खूप स्पष्टपणे भगवान गोरक्षनाथ येथे सांगतात. त्याही काळात अध्यात्म मार्गाचे अंधानुकरण करून समाजात एक भीती निर्माण करणारे प्रवाह होतेच, आधी आहेतच. असो, नाथांचा योग धर्म हा मनुष्याच्या दैनंदिन कर्म आचरणाचा मार्गदर्शक आहे की नाही? ते सांगितलं. मानवाला कर्म, ज्ञान व प्रेम या 3 गुणात्मक अभिव्यक्ती ईश्वर दत्त आहेतच. बरोबर आहे. म्हणून यासाठी भगवद्गीतेने दिलेला हा संदेश नाथ गुरूंच्या जाणीवेतील होता. बरोबर. ईश्वराचा खरा परिचय करून घेणे व त्याप्रमाणे आपल्या जीवन जगण्यात बदल करणे महत्वाचे नाही. मग भगवद्गीता काय सांगते की सत्य ज्ञानाची अभिव्यक्ती धरा, हे ते सांगतायत ना. गुरु सत्य शील गुरुपदेश चिंतन काय सांगितले. म्हणून श्रेयो ही ज्ञान अभ्यासात, ही सुरुवातच अशी आहे, ही सुरुवातच अशी आहे. म्हणून जीवनाला सुरुवात करायची असेल आध्यात्मिक जाणीवेमधून, तर श्रेयो ही ज्ञान अभ्यासात, ज्ञानात ध्यानम आणि ध्यानात कर्मफल त्याग, त्यागात शांती. आता परिस्थिती काय होते, आपण त्याग जरी केला कोणासाठी तरी शांती प्राप्त होतच नाही ना. कारण काय हे शोधायला पाहिजे. लक्षात घ्या. कारण श्रेयस ज्ञानाच्या अभिव्यक्ती कर्म जाणीवेतनं ज्या बांधणं गरजेचं आहे, त्या ज्या भगवंतानी बांधल्या, तेव्हा त्या युद्धाच्या मैदानावर त्यांनी श्रेयस ज्ञान सांगितलं ना. मग श्रेयस ज्ञान तुझ्या समोर येणाऱ्या गोष्टींना तुझ्या ध्येयाच्या जाणीवेतून बघ आणि त्यांना बाजूला सांग. सिंपल. वेगळं काही. म्हणून आपलं युद्ध आपल्याला खेळावं लागणार आहे. मग ते कुठलंही स्तर असेल, कुठलीही विविधता असेल किंवा कसंही मैदान असेल, वी डोंट नो, अशा भूमिकेत जातो. म्हणून गुरु उपदेशाचं चिंतन, जे तर मी सांगितलं तुम्हाला, कर्मासाठी लागणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला गुरुचं मार्गदर्शनच कामी पडतं. गुरूंचं मार्गदर्शन कर्माच्या बुद्धीला कारणीभूत पडतं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला ज्ञानेश्वरी केलेला अभ्यास आठवत नाही. तुमच्या समोर जेव्हा एखादी परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्हाला भगवद्गीता आठवेल का? मार्गदर्शन वेगळं लागतच. म्हणून सातत्याने त्या जाणीवेतच असणारं जे व्यक्तिमत्व असतं, जो देहधारी असतो, तो तुम्हाला योग्य मार्गावर पोहोचता. त्याची कारण ही आहे. म्हणून ते म्हणतायत नंतर शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की हे शिक्षण जर घेतलं नाही तर आपले वर्ग मृत्यूनंतरचे ठरलेले आहेत. त्या वर्गात आपली 14 भुवनांमधली भरती ही पण ठरलेली आहे. आणि भरती म्हणजे तिथं काहीच नाही, आपल्याला नो चॉईस.
इथं चॉईस तरी आहे, इंग्लिश मीडियम मराठी तिथं काही चॉईसच नाही, चॉईसलेस. असा गोळा करून टोम गेला. हॅलो, बाकी काय आता काय. सगळे गोळे सारखेच असतात ना, त्याच्यामुळे आता तुमच्या तब्येतीच्या फारशा काळजी करू नका. असं काही नाहीये की आपण खूप बारीक झालो म्हणजे आपला गोळा बारीक होईल जीवात्म्याचा, असं काही नाही. हा, तो तुमच्या मानसिकतेच्या भूमिकेत आहे. तुम्ही शून्य व्हा, निशून्य व्हा, महाशून्य व्हा, म्हणजे शिवापर्यंत जाऊन पोहोचा. संपला विषय. गोळा रहित असा आहे की नाही, असं गमतीचा भाग सोडून द्या. म्हणून मानवी जीवनाची अशी शोकांतिका होऊ नये म्हणून संतांचे गुरुचे हृदय भावुक होते. अशी आपली शोकांतिका आपल्या जीवनात होऊ नये म्हणून स्वामी मगाशी ते म्हटलं नाही का त्यांनी, त्या आत्म्याच्या जाणीवेत आपण कायम स्थिर आहात, तिथे समजणे, तिथे समजणे. पण त्या तिथेच नेण्यासाठी ते किती हात लांब करतील याचा पण विचार करायला पाहिजे. इकडं म्हणायचं की तुम्हाला त्रास होऊ नये, हात किती ताणायचा, हात दुखायला लागतो आहे की नाही. उचलताच येत ना, असं काय उचलायचं म्हणते काय. तर सांगायचा हेतू काय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कळवळ्याच्या जातीच्या असतात. म्हणजे त्यांना आता मी समजा स्वामी स्वरूपानंदांचं ऐकलं नसतं, त्या स्वामी विद्यानंदांचं ऐकलं नसतं, त्या स्वामी विद्यानंदांनी माझं उदाहरण सोडून जाऊ दे, मी ऐकतोच सगळ्यांना तसं काही नाहीये म्हणून. स्वामी विद्यानंद हो थोडा जरा गुंड स्वभाव असल्यामुळे असेल, परंतु स्वामी विद्यानंदांचं ऐकत होतो. स्वामी विद्यानंदांनी ऐकलं त्यांचं म्हणून स्वामी स्वरूपानंदांना सोपं झाले की नाही. त्यांना काही मनस्ताप वगैरे झाला का स्वामी विद्यानंदांकडे? काही झालं नाही. काही त्रास झाला का? काही झालं नाही. आणि ते बिचारे तसे जगतच गेले म्हणून काय केलं असं. त्याच्यामुळे आपल्याला हे ठरवायला पाहिजे, नाही तर ते काय करतात माहितीये का, ते लक्षच देत नाही. हा सर्वात डेंजर भाग आहे त्याला. इज अ व्हेरी रिस्की आयटम, सांगतो तुम्हाला. अध्यात्मामध्ये सर्वात मोठी रिस्क आहे ही. नाही तर ते काय दाद देणार नाही तुम्हाला. पण तसं होत नाही. आणि त्यांच्या भूमिका जर त्यांना पुढे घेऊन जायच्या असाव्या लागतात, त्या घ्याव्याच लागतात आहे की नाही. आमचं एक कृष्णसूत तर किती चुका करतात की नाही. मग तरी झालं ना त्यांच्या हृदयात होतात की सगळं, तसं काही प्रॉब्लेम नाही. असो सांगण्यात हेतू काय, आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आतमध्ये बसलेले सद्गुरू कुठल्या जाणीवेत आहे हे समजणं. गुरु आपल्या आत बसलेले आहेत आणि ते आपली वाट पाहतात. यासारखं सुंदर स्वप्न या जगात नाही. म्हणून साधना करत असताना एकाग्रता होत नाही, अरे असले शुल्लक विषय व्हायलाच नाही. अरे ते तुझ्या आत बसले तर राजा. सद्गुरु वाणी बैसे गगन वृत्ती कोठडी नयन खोली, अजपा जपाची तागडी तोली, तू तिथे का पोचत नाहीस. ग्राहक कोणी मिळेना म्हणून
सर्व गोष्टी एका ठिकाणी आल्यानं की गोरक्षनाथांना हे जे काही सगळं सांगायचं आहे ना, गोरखबाणीमधली हर एक गोष्ट, गुरुगीतेमधली हर एक गोष्ट, अमृतानुभवातली हर एक गोष्ट, ज्ञानेश्वरीतली हर एक गोष्ट, भगवद्गीतेतील हर एक गोष्ट, उपनिषदांमधली वेदांमधली हर एक गोष्ट एकच सांगते की तू तुझ्या आतमध्ये बसलेल्या सद्गुरूंपाशी पोच बस. इतकं सिंपल आहे. मग सर्व हिंडून परत परत त्याच चौकात यायचं. तर आपला भोपळे चौक कुठला ते बघा. आपला भोपळा असला ते चौक कुठला ते बघा. लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा भोपळे चौक आहे. सर्व धर्म तिथं येऊन भिडतायत. पण कुठं जाऊच नका, ते सगळे टाकून द्या. फक्त मी आणि माझा सद्गुरू जो आज बसला. किती सुंदर आहे हे. हीच त्याची खरी गोष्ट आणि ईश्वर प्राप्तीची खरी भूमिका आहे. आणि याच्यामध्ये आपलं जीवन, शिवतत्व काय, शिवशासन म्हणजे काय आणि गुरोरधिकम म्हणजे काय, हे सर्व लक्षात ठेवा. त्या एका भूमिकेमध्ये आपण येतो आणि प्रत्येक व्यक्ती शिवमय होऊन जाते. शेवटी नाथ संप्रदाय, स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे शिवमय अवघे शिवमय. हरि ओम. हरि ओम.